नमस्कार, विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत। आज सोमवार 6 जुलै सकाळचे भीमा खोऱ्याचे अपडेट। भीमा खोऱ्यात गेल्या 24 तासात अति ते अति मुसळधार पावसाची नोंद। मागील 2 दिवसाच्या तुलनेत पावसाचा जोर लक्षणीय वाढला। खंडाळा येथे सर्वाधिक 552 मिलीमीटर पावसाची नोंद। भीमाशंकर येथे 290 मिलीमीटर। पवना धरण पाणलोट क्षेत्रात कोळे 347 मिलीमीटर। आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रात सावळे 241 मिलीमीटर। डिंबे धरण पाणलोट क्षेत्रात राजापूर 139 मिलीमीटर। तसेच कळमोडी धरणावर 136 मिलीमीटर, चाचकमान 130 मिलीमीटर, भामा आसखेड 112 मिलीमीटर, वडीवळे 199 मिलीमीटर, आंध्रा 195 मिलीमीटर, पवना 342 मिलीमीटर, कासारसाई 175 मिलीमीटर, मुळशी 230 मिलीमीटर, टेमघर 215 मिलीमीटर, वरसगाव 112 मिलीमीटर, पानशेत 115 मिलीमीटर, तर खडकवासला धरणावर 41 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार आणि मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वेगाने वाढत आहे। लोणावळा धरण 100% भरले असून धरणाच्या अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीपात्रात विसर्ग सुरू झालेला आहे। वडीवळे धरण 89.40% भरल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी 8 वाजता सांडव्यातून नदीपात्रात 2172 क्युसेक पाणी सोडण्यात आले। सकाळच्या भीमा खोरे अहवालानुसार धरण स्थिती: पिंपळगाव, जोगे व गोड धरणातील पाणीसाठा शून्यावर आहे। तसेच माणिकडोह धरण 9.48%, पाणीसाठा 0.96 टीएमसी, हेडगाव 28.11%, पाणीसाठा 0.55 टीएमसी, वडज 30%, पाणीसाठा 0.35 टीएमसी, डिंबे 14.12%, पाणीसाठा 1.76 टीएमसी, विसापूर 13%, पाणीसाठा 0.12 टीएमसी, चिल्लेवाडी 24.37%, पाणीसाठा 0.20 टीएमसी, कळमोडी 67.24%, पाणीसाठा 1 टीएमसी, चाचकमान 20.99%, पाणीसाठा 1.59 टीएमसी, भामा आसखेड 40.40%, पाणीसाठा 3.10 टीएमसी, वडीवळे 89.40%, पाणीसाठा 0.96 टीएमसी, आंध्रा 41.90%, पाणीसाठा 1.22 टीएमसी, पवना 37%, पाणीसाठा 3.15 टीएमसी, कासारसाई 57.53%, पाणीसाठा 0.33 टीएमसी, मुळशी 32.13%, पाणीसाठा 6.48 टीएमसी, टेमघर 8.29%, पाणीसाठा 0.31 टीएमसी, वरसगाव 24.87%, पाणीसाठा 3.19 टीएमसी, पानशेत 28.51%, पाणीसाठा 3 टीएमसी, खडकवासला 20.30%, पाणीसाठा 0.40 टीएमसी, सीना कोळेगाव उणे 4.92%, पाणीसाठा उणे 0.16 टीएमसी। तसेच खोऱ्यातील सर्वात मोठे धरण असणारे उजनीत पाणीसाठा अद्याप उणे 14.59 टीएमसी असून टक्केवारी उणे 27.23% आहे। मात्र दिलासादायक बाब म्हणजे दौंड येथून उजनीत 24,059 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली असून या येणाऱ्या पाण्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे।